आमच्या समोर किती रोमॅन्टिक बाता करतोस, पण नेमकं तिलाच सांगत नाहीस. हे काय आहे? आणि तू सांगितलं नाहीस तर तिला कसं कळणार आहे? आपोआप तुझ्या मनातलं. अरे समर, कळत कसं नाही रे? कुणाचं तरी आपल्यावर प्रेम आहे हे सांगणारी व्यक्ती आयुष्यात असली पाहिजे रे. छान वाटतं. आता ते कर, बोल. कधीची सांगतेय मी तुला, मैत्री आहे, मैत्री आहे, प्रेम नाहीये हे करत बसू नकोस. कर ना काहीतरी छान असं रोमॅन्टिक काहीतरी कर, अरेंजमेंट कर, काहीतरी छान सेटअप कर. आम्ही हेल्प करतो. प्रपोज कर तिला. तू ना हे असं स्वतःच्या हट्टाला कवटाळून बसलायस ना, अडून बसलायस की काहीच नाहीये आमच्यात, म्हणून आम्हाला हे असं करावं लागलं, प्रँक करावा लागला. कळलं का तुला? ऍटलीस्ट हे केल्यामुळे तुझ्या मनातलं तरी बाहेर आलं की नाही? बाहेर नाही आलं. तुम्ही त्या आतमध्ये हात घालून ओढून काढलं. हा ठीक आहे, हात घालून काढलंय आम्ही, पण करणार काय? तुझी गाडी स्लो आहे ना, धक्का दिल्याशिवाय स्टार्टच होत नाही. करावं लागलं आम्हाला. आणि आम्हाला काही तसं करताना आनंद वगैरे झालेला नाहीये, अजिबात नाही. पण आता बोल तिला. आणि समोर तू नाही बोललास ना तर काय तर आम्ही दोघे जण आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. हा काय लहान लहान मुलं का तुम्ही दोघं बिंडोक? आणि मला प्लीज ब्लॅकमेल करायचं नाही. करावं लागणार, त्याशिवाय तू स्वानंदी वहिनीला प्रपोज करणार नाहीस. आणि आता तू ठरव काय करायचं. जर तिच्या समोर तू प्रेम व्यक्त केलंस तर आमच्याशी बोलशील आणि आम्ही तुझ्याशी बोलू. पण जर तू मनातलं स्वानंदी वहिनीला सांगितलं नाहीस की तुझं तिच्यावर प्रेम आहे तर आम्ही दोघे जण आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. हे फायनल आहे. ठरव आता. नंदू हे घे सामान. हा काय ग, काही झालंय का? हाँ ते ऍक्च्युली मी आईच्या आधी थोडा सुष्मिताशी वाद काय ग, झाली का तयारी? जा बघा, हे ना जरा सुष्मिता बरोबर वाद घालण्यापेक्षा कामं उरकली असते तेव्हा ना तुझी तयारी पण झाली असती ना. मग हे सुष्मिताला पण सांगायचं ना. तिच्याशी भांडण्यात बसण्यापेक्षा मदत केली असती ताईला तर कामं झालीच असती. बाबा पण मी काय म्हणते मम्मा, आमचं स्टार्ट करता का तोपर्यंत? म्हणजे जीजू यायच्या आधी आमचं मानपान करून टाका ना, म्हणजे आम्ही जाऊ घरी लगेच. समरराव कुठे आलेत अजून? तेच म्हणते मी, किती वेळ वेट करायचा ना. आमचं करून टाका ना मानपान, म्हणजे आम्ही जाऊ घरी लगेच. सुष्मिता, आपल्याकडेच नाही तर सगळीकडे मोठ्यांचा मान आधी असतो, ठाऊक नाही का तुला? आय एम सॉरी डॅडा, पण मोठ्यांनी पण तसं वागलं पाहिजे ना. मग त्यांना पण तेवढा इम्पॉर्टन्स देता आला पाहिजे आपल्या गोष्टींकडे. जीजू असं वागतात ना की जसं काय त्यांना एकट्यानंच काम आहे, आम्हाला कोणाला कामच नाहीये. सुष्मिता पुरे झालं, गप्पा बस आता. आज अंत पाहिलायस तू माझा. मी ऐकून घेतलंय, पण राजवाड्यांबद्दल एक शब्द जरी काढलास तर मी ऐकून घेणार नाही. आपण कोणाबद्दल बोलतो ह्याचं भान ठेवून वागायला शिक. त्यांचं वय काय आहे, तुझं वय काय आहे, जरा काहीतरी बोलण्याआधी विचार करत जा. हो हो हो, लहान आहे ती. दोन शब्द निघाले तोंडातून तर काय एवढं. मोठी बहीण आहे, समजून घे जरा. हे बघ, तुला जर का मी तुझ्याशी मोठ्या बहिणीसारखं वागायला हवं असेल ना, तर तू ही धाकट्या बहिणीसारखी वाग. मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला आदर दे, मान दे. ते खूप मोठे आहेत, वयाने सुद्धा आणि कर्तृत्वाने तर खूपच मोठे आहेत. विचार करून बोलायचं हा, समोर राजवाड्यांबद्दल बोलताना. परत अशी चूक करायची नाही. This is for you. Thank you. Oh, and this is for my doll. Thank you, Mom. I love you. आणि हे तुझ्यासाठी.
व्हॉट दिस इज जोडवी. घालायची हा म्हणजे लग्न झालेल्या बायका घालतात. आणि हे फक्त दागिने नसतात हा. आजकाल तुम्हाला सगळं त्या इंटरनेटवर कळतं म्हणा. सगळी माहिती घ्या पण याची तू. म्हणजे सांगू का, बायकांच्या तब्येतीशी निगडीत असतात हे दागिने. मग तर नक्कीच घालणार आहे. जावई बापू, तुमच्यासाठी पण आहे. दिस इज फॉर यू. A small gift from Rajwadis. अंगठी आणि चेन 2 तोळ्याची आहे. रोया, दिस इज अमेझिंग आणि दिस नॉट फेअर. हा, तुला तर माझ्यापेक्षा बेस्ट गिफ्ट मिळालंय. मग आवडलं ना? हो आवडलं. घालून बघ आत्ताच. काकू खरं तर ना थँक्यू सो मच, पण हे इतकं महाग गिफ्ट आहे आणि खूप मोठं गिफ्ट आहे हो माझ्यासाठी. आणि हे आत्ता एक्सेप्ट करणं मला योग्य नाही वाटत आहे. काय बोलतोस रोज? सुकी अरे जास्त काहीच नाहीये. तुझा स्वाभिमान दुखवायला नको म्हणून छोटीशी गिफ्ट आणलीये फ्रॉम राजवाडेज. ऐका ना, हे नाही घेऊ शकत मी आता, खरंच सॉरी. रोहन, असं नाही म्हणायचं बाळा. म्हणजे मान आहे रे तुझा तो. आणि आम्ही प्रेमाने देतोय ना. घे. हो आजी, मला मान्य आहे, पण तरी सुद्धा आजी हे मला खूप वाईट वाटेल हं, तू जर वाण नाही घेतलंस तर. आता बघ बाबा तू. मला पण खूप वाईट वाटेल. हे प्लीज कम ऑन. ओके फाईन फाईन, मी घेतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. दॅट्स लाईक अ गुड बॉय. आता कसं शहाण्या मुलासारखं मी जरा बघते जेवणाची तयारी कुठपर्यंत आली. आलीच मी. आले ग. हातचू पण ना. मस्त. सो हो. डॉल, तुम्ही नवीन घराचा विचार करताय की नाही? हो म्हणजे इव्हेंच्युअली आम्ही नवीन घर घेणारच आहोत. पण कसं आहे ना काकू, त्या नवीन घरात सुद्धा ना आम्ही सगळे एकत्रच राहू. सो बेसिकली मी आणि अधिरा आई बाबांना सोडून कधीच राहणार नाही. हो मम्मा, ॲक्च्युली आम्हाला आवडतं फॅमिली बरोबर राहायला. अच्छा, म्हणजे सासूबाईंशी पटत नाही तरी? अगं, तो त्यांचा स्वभाव आहे आणि दॅट इज ओके. हा, आता हळूहळू सवय होईल मला पण त्यांची आणि त्यांनाही माझी. काय रो? येस. कसं आहे ना, जरी आई मला अजून अंडरस्टँड करून घेत नसतील तरी बाबा आहेत ना घरी आणि रू पण आहे आणि दोघेही मला खूप छान सपोर्ट करतात. हो येस, आणि कायम करत राहू. कसं आहे ना काकू, खरं तर आम्ही त्या घरात आहोत म्हणून ॲटलिस्ट आईला कोणतरी हँडल करू शकतं. आता आम्ही सुद्धा जर तिथून निघून गेलो तर बाबा एकटेच राहतील आणि मला नाही वाटत बाबा आईला हँडल करू शकतील. आय नो राईट. आय स्वेअर ताई, तू जर परत माझ्या नवऱ्याविषयी काय बोलायला लागलीस ना. हा मग काय काय करशील? तू बोल ना, काय करशील?